चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातील आमदार आपल्यासोबत करण देवतळे आता सध्या उपस्थित आहेत। आज विधान भवनात आज पाचवा दिवस आहे, तर त्या अनुषंगाने आपण त्याच्याशी जाणून घेऊया। तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यातून आहात आणि चंद्रपूर जिल्हा हा जंगलव्याप्त एरिया आहे आणि याच्यामुळे काय तिथले मुद्दे जे आहेत, जे राहिलेले आहेत, जे जोपर्यंत पूर्ण झालेले नाहीत, कुठले मुद्दे आपण या अधिवेशनात मांडणार आहात? आज जर आपण बघितली की विदर्भामध्ये शेतकऱ्यांवर मोठं अतिवृष्टीचं नुकसान झालंय। विदर्भातलं पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस या दोन्ही पिकामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांवर झालंय आणि आम्ही सत्ताधारी आमदार असो की विरोधी आमदार असो, प्रत्येकांचं एकच भावना आहे की शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक प्रयत्न आमच्या माध्यमातून चालू आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न असेल माझ्या मतदारसंघामधला दिंडोडा बॅरेज प्रकल्प आणि निप्पाण डेनरो प्रोजेक्ट, हे दोन प्रकल्प गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित आहे। तिथे कुठलाही प्रकल्प उभा झाला नाही, त्यामुळे 30 वर्ष म्हणजे अनेक शेतकऱ्यांची जी दोन पिढी आहे त्यांना कुठे नोकरी प्राप्त नाही झाली, त्यांना जो भाव त्यांच्या शेतीला भेटायला पाहिजे होता त्यावेळेस त्यांना भेटला नाही। त्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वतीने आंदोलन चालू आहे आणि त्यांच्या वतीने आज मी मुख्यमंत्री महोदय त्यांना 2 दिवसाआधी भेटलो, त्यांना परिस्थिती समजून सांगितली आणि येणाऱ्या या 2 दिवसामध्ये त्या दोन्ही कंपनीच्या बैठका आम्ही मुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वामध्ये लावणार आहोत। विधान भवनात तिसऱ्या दिवशी जे आहे बिबट हा खूप गाजला, तर एक बिबट जो आहे तो नागपुरामध्ये वावरतोय आणि एक बिबट जो आहे तो आपल्या सदनामध्ये